नमस्कार. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल आपले स्वागत. हा व्हिडिओ काही महत्त्वाच्या अपडेट्स संदर्भात आहे. राज्यसेवा असो, ग्रुप बी असो, नाहीतर ग्रुप सी असो. वर्ष 2026 आहे. बदल भरपूर झालेले आहे. भविष्यातही होणार आहे. जे काही बदल झालेले आहे, त्यांचा पुन्हा विचारही होणार आहे. ते पुन्हा बदल सुधारवले जाणार आहेत. पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती होणार आहे किंवा त्यामध्ये बदलही होणार आहेत. हे नित्यनियमाने घडणारी गोष्ट आहे. कारण की एखादी सुधारणा करायची असेल, तर त्यावर प्रयोग केले जातात. आयोगानेही प्रयोग करून बघितले, पण कदाचित कुठेतरी कमी पडताना ते दिसलं. असो, मी तुम्हाला फक्त वरवरच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तुमच्यासमोर डिटेल अपडेट्स आयोग स्वतः देईल आणि त्याद्वारे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअरही होतील. पहिला मुद्दा म्हणजे आपण ग्रुप सी विषयी बोलूया. भरपूर उमेदवारांचा एकच प्रश्न आहे, सर 2026 ग्रुप सी मध्ये जागा वाढ झाली का? आणि झाल्या असतील तर कोणत्या विभागात किती जागा आहे हे कृपया सांगा. तर लक्षात घ्या, जागावाढी संदर्भातील प्रत्येक अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. कधी-कधी आकडा टाकला जात नाही. तर काही पदांची माहिती आकड्या संदर्भातील जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत डिक्लेअर करणं अनिवार्य नसतं. त्याची काळजी आपण घेतो. काही बाकीच्या माध्यमातून तुम्हाला तो आकडा समजतो, तर ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. परंतु ह्या चॅनलची रिस्पॉन्सिबिलिटी जितकी तुमच्याबरोबर आहे, तितकीच त्या प्रशासनाबरोबर सुद्धा आहे. त्यामुळे जितके काही तुम्हाला पदं दिसतील, तर समजून चला, की त्यांचं जाहिरातीमध्ये काहीतरी असेलच. लक्षात घ्या, 2024, 25, 1800, 1600 जागा आलेल्या आहेत. त्या 1800 आणि 1600 जागांसाठी सुद्धा उमेदवार लढलेले आहेत. आपल्यासाठी 6,500 प्लस जागा आता सध्या तात्पुरत्या आहेत. आपल्याला त्यांच्यासाठी का होईना लढायचं आहे. त्या उद्देशाने आपण अभ्यास करावे. पदं चांगली आहेत. तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, सहकार अधिकारी श्रेणी 1, सहकार अधिकारी श्रेणी 2. त्यानंतर गृहपाल, ज्याच्या 153 पदांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परंतु अजून एम-पी-एस-सीकडे गेलेलं नाही. त्याचं S14चं पेमेंट आहे. आणि अशी भरपूर पदे आहेत, जी एम-पी-एस-सीकडे गेलेली आहेत, जी एम-पी-एस-सीच्या कडे जाण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि जी सध्या विभाग स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एम-पी-एस-सीकडे जोपर्यंत फायनल जात नाही, एम-पी-एस-सी पुन्हा ते तपासत नाही, तोपर्यंत आपणही डायरेक्ट सांगू शकत नाही, की ह्या इतक्याच जागा आणि ह्या इतक्याच असतील म्हणून. आता तलाठीच्या जागा प्रथम 1539 गेल्या. मागून 196 गेल्या. आता त्या मागून का गेल्या? कारण की विभागाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नव्हती. एम-पी-एस-सीने ते रिचेक केलेलं नव्हतं. त्यामुळे जोपर्यंत एम-पी-एस-सी फायनल करत नाही, तोपर्यंत जागा किती आहे तेही सांगणं उचित नाही. आता उमेदवार विचारत आहे, गट ब 2027च्या जागा सांगा. गट ब 2027 साठी जागा चांगल्या असतील. परंतु 2027 साठी जी काही पदं एम-पी-एस-सी मागणार आहे, की बुवा पाठवा म्हणून, त्याचे लेटर्सच आत्ताच एम-पी-एस-सी टाइप करायला बसलेली आहे. सप्टेंबर महिन्यापासून पुढील वर्षासाठीच्या जागांची मागणी केली जाते. त्यामुळे जर का तुम्हाला गट ब च्या जागांविषयी कोणी सांगत असेल, तर तो एक अंदाज आहे असं समजून चला. तसंच राज्यसेवेसंदर्भातही आहे. लक्षात घ्या, प्रत्येक विभागाला माहिती आहे, की एम-पी-एस-सी सप्टेंबरमध्ये आपल्याकडे जागांची मागणी करेल, नवीन वर्षासाठी. तर ते विभाग काय करतं, रिक्त पदांची माहिती गोळा करण्याचं काम करतं आणि ते रिक्त पदे तुमच्यासमोर येतात. त्या रिक्त पदांमधून एम-पी-एस-सीला नेमकी किती पाठवायची आहे, हे तुम्हाला ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेसच समजेल किंवा एखाद्या विभागाने पाठवल्यानंतर समजेल. तोपर्यंत तुमच्यासमोर फक्त त्या रिक्त पदांचाच आकडा असेल आणि तुम्ही त्यालाच जाहिरात समजून गृहीत धरता. तर त्यापासून सध्या दूर राहा. एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं, तर तलाठीच्या 2000, 2500, 2200 अशा जागा येणार असं सर्वेकडे फिरत होतं. तर त्या रिक्त पदांची आकडेवारी होती. पण रिक्त पदांपैकी किती? 1696. आता तुम्हाला समजलं असेल. समाज कल्याण गृहपाल 153 पदे रिक्त आहे. ते एम-पी-एस-सीला पाठवण्याची प्रोसेस सुरू आहे. परंतु किती पाठवले जातील याचा आकडा विभागावर अवलंबून आहे. त्यासाठी एनी डिग्री उमेदवार पात्र असतो. त्याचबरोबर S13चं त्यांना पेमेंट आहे. सॉरी, S14चं पेमेंट आहे. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक गट क 22 पदे रिक्त आहे. तेही पाठवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. S13चं पेमेंट आहे. त्यानंतर इतर मागासवर्ग निरीक्षक गट क S13चं पेमेंट आहे. 56 प्लस पदे रिक्त आहे. तेही पाठवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 0 पदे रिक्त आहे. हा असतो आढावा. आता या रिक्त पदांपैकी किती पाठवणार हे विभागावर अवलंबून आहे. अशाच पद्धतीचे इतरही पदं आहेत. ठीक आहे. यानंतरची जागावाढी संदर्भातील अपडेट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत जाईल. अपडेट्स येऊया गट ब कडे. त्यामध्ये तुम्हाला 2 निकाल दिसलेले आहेत. सॉरी, 3 निकाल दिसलेले आहेत. एक म्हणजे ए-एस-ओ संवर्गाचा, एस-टी-आय संवर्गाचा आणि एस-आर संवर्गाचा. आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगत नाही. तुम्ही एक हिंट समजा किंवा होऊ शकतं असं समजा. हे प्रत्येकाच्या समजण्यावर असतं. मी फक्त तुम्हाला सांगतोय, त्याला 100% असं गृहीत धरू नका. हे पहिलं डिस्क्लेमर. कारण की एखादा टक्का उमेदवार असा असतो, की तो तुम्ही असं म्हणले होते आणि असं झालं नाही, अशातला आहे. त्यामुळेच हा डिस्क्लेमर दिलेला आहे. तर गट ब चे जे काही निकाल लागलेले आहे, पी-एस-आय म्हणा, एस-टी-आय म्हणा, ए-एस-ओ म्हणा, तर या संवर्गामुळे 76 विद्यार्थ्यांवर इफेक्ट झालेला आहे. तर हे निकाल पुन्हा लागू शकता. ते तुम्हाला पुढील 1-2 दिवसामध्ये बाब क्लिअर होऊन जाईल. कदाचित आजही क्लिअर होईल. कदाचित व्हिडिओ बनवत असताना तुमच्यापर्यंत अपडेटही पोहोचलेली असेल. पण पुन्हा म्हटल्याप्रमाणे होऊ शकता. होईलच असं नाही. त्यानंतर तुमच्या गट बच्या निकालाला 3 महिने लागले लावण्यासाठी. त्याला एक अडकाठी होती म्हणजे ती पी-एस-आयची. 5 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाचा एक जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. भरती प्रक्रिया व सुसूत्रीकरण.
त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे गट ब दर्जाचे अराजपत्रित पदे जे काय आहे त्यांचे मुलाखत रद्द करण्याविषयीचं त्या जी-आरमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पी-एस-आय मुलाखत रद्द हे सुद्धा परिपत्रक बघायला भेटेल. आता हे 2025च्या जाहिरातीत लागू होणार की 2026ची जी काही भरती प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये लागू होणार हे तुम्हाला परिपत्रक आल्यानंतरच कळेल. आता हे का? तर गट ब मुख्य परीक्षा 2025ची जी काही जाहिरात आहे ती जी-आरच्या अगोदरची आहे. असो काहीही असो तुम्हाला परिपत्रक आल्यानंतर पी-एस-आयचा निकाल सुद्धा बघायला भेटेल. त्यानंतर पुढील महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवेचा निकाल कधी? आपल्याला याविषयीची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. कोर्टामध्ये ही केस गेलेली होती. 90% उमेदवारांचा निकाल लावण्यास कोर्टाने परवानगी दिलेली आहे. 10% उमेदवारांचा निकाल राखून ठेवला जाईल. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला राज्यसेवेचा निकालही बघायला भेटेल. कदाचित सोमवारी फिक्स. त्यानंतर आयोगाने एक उच्च पद, निम्न पद या संदर्भात एक प्रसिद्ध पत्रक जारी केलेलं होतं. जो उमेदवार एखाद्या उच्च पदावर जर का नियुक्त असेल, तर तो खालच्या पदावर येऊ शकत नव्हता किंवा त्या समान दर्जाचं पद पुन्हा घेऊ शकत नव्हता. तर ते प्रसिद्ध पत्रक सुद्धा आयोग रद्द करू शकतं. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त शक्यता वर्तवलेल्या आहेत. तुम्हाला पुढील काही दिवसामध्ये याबाबतच्या डिटेल अपडेट्स भेटतील. बाकी या व्यतिरिक्त अन्य काही अपडेट आली तर ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकूया. भेटूया आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत आई-वडिलांची काळजी घ्या. धन्यवाद. थँक यू.